अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो. तर आपल्या आयुष्यात कधी कधी असा एक काळ येतो की जेव्हा आपण दिवस रात्र कष्ट करतो, नवरा रात्रंदिवस मेहनत करतोय, पण त्याच्या पगारात किंवा त्याच्या व्यवसायामध्ये वाढच होत नाहीये. मुलं इतकं अभ्यास करतात पण त्यांना यशच मिळत नाहीये, किंवा तुमच्या घरात विनाकारण भांडणे होतात, लोकांची वाईट नजर लागते आणि अचानक आपल्याला आर्थिक चणचण भासू लागते. तर तुम्ही विचार केलाय का की एवढी पूजा अर्चा असूनही, एवढी पूजा अर्चा करूनही असं का होते? कारण आपल्या आयुष्यातील ग्रहांची दिशा आणि ग्रहांचा प्रभाव. तर उद्या आहे अत्यंत पवित्र अशी गुरुपौर्णिमा. वर्षातून एकदाच येणारा असा दुर्मिळ योग जो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतो. तर आज मी तुम्हाला शास्त्रात सांगितलेला असा एक गुपित उपाय सांगणार आहे जो अतिशय सोपा आहे. तर काय करायचंय, उद्या सकाळी फक्त आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन विशेष वस्तू टाकायच्या आहेत. फक्त या दोन वस्तू. आणि या दोन वस्तू कोणत्या आहेत, त्या पाण्यात टाकताना कोणता मंत्र म्हणायचा आणि याचा थेट परिणाम तुमच्या पतीच्या प्रगतीवर आणि मुलाच्या बौद्धिक विकासावर कसा होतो, हेच मी आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे. तर हा उपाय केल्यावर तुमचे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील आणि तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास कसा सुरू होईल हे तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेणार आहात. तर पुढे जाण्यापूर्वी माझ्या सर्व स्वामी भक्तांना एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात गुरूंची कृपा ही नक्कीच तुम्हाला मिळू शकते. बघा, गुरुपौर्णिमा ही केवळ कॅलेंडरवरची एक तारीख किंवा वर्षातून येणारा एक साधा सण नाहीये. हा तर संपूर्ण ब्रह्मांडात निर्माण होणाऱ्या अलौकिक ऊर्जेचा एक महासंगम आहे. तर आपल्या सनातन धर्मात आणि संस्कृतीत गुरुला साक्षात परमेश्वरापेक्षाही उच्च स्थान दिले गेले आहे. कारण देव आपल्याला जन्म देतो, पण त्या जन्माचे सार्थक कसे करायचे हे आपल्याला फक्त आणि फक्त आपले गुरु शिकवतात. गुरु या दोन अक्षरांचा अर्थ तरी किती सखोल आहे बघा. गु म्हणजे अज्ञानाचा, गरिबाचा, संकटांचा आणि आपला नैराश्याचा अंधार, आणि रो म्हणजे तो अंधार चिरून टाकणारा ज्ञानाचा आणि प्रगतीचा प्रकाश, जो आपल्या आयुष्यातील भयानक अंधारातून ओढून काढतो आणि सुखाच्या समृद्धीच्या प्रकाशात आपल्याला घेऊन जातो. तोच खरा आपला गुरु. तर आता थोडे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आपण एक गोष्ट समजून घेऊया की आपल्या राशीमध्ये आणि पत्रिकेत असणारा गुरुग्रह हा आपल्या आयुष्याची सूत्रे हलवत असतो. गुरु हा धन, ऐश्वर्य, समृद्धी, मान सन्मान, पतीचे सुख, वैवाहिक आनंदी जीवन आणि मुलांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता यांचा मुख्य कारक ग्रह आहे. तर तुम्ही असा विचार कधी केलाय का की घरामध्ये सगळे कष्ट करतात, नवरा रात्रंदिवस घाम गाळतो, पण तरीही हातात पैसा टिकत नाही. मुलांची बुद्धी चांगली असूनही अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही. परीक्षा आली की ते घाबरतात किंवा त्यांच्या गुणामध्ये ते मागे पडतात, किंवा पतीच्या कामामध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये ऐनवेळी काहीतरी मोठा अडथळा येतो आणि होणारं काम बिघडतं. तर बघा, याचे मूळ कारण तुमच्या पत्रिकेतील कमकुवत किंवा दूषित झालेला एक गुरुग्रह सुद्धा असू शकतो. जर गुरुग्रह कमजोर असेल तर तुम्ही कितीही डोके आपटून मेहनत करा, यशाचे फळ सहजरित्या तुम्हाला अजिबात मिळणार नाही. पण या गोष्टीबद्दल तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण वर्षातून एकदाच येणारी ही गुरुपौर्णिमा आपल्याला हे नशीब बदलण्याची एक सुवर्ण संधी देते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, विशेषतः सूर्योदयाच्या वेळी, संपूर्ण ब्रह्मांडात अत्यंत सकारात्मक आणि दिव्य ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो. या पवित्र वेळी केलेल्या एका छोट्याशा उपायाने सुद्धा आपण आपल्या घरातील आणि आपल्या शरीरातील सर्व नकारात्मकता, वाईट नजर आणि दारिद्र्य मुळापासून उपटून फेकू शकतो. आता तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आला असेल ना की ताई, आंघोळीच्या रोजच्या पाण्यात अशा कोणत्या प्रकारच्या, केवळ 2 वस्तू टाकायच्या आहेत ज्याने आयुष्यात इतका मोठा चमत्कार घडेल, एवढी मोठी गरिबी आणि संकट कशी दूर होतील? तर मी तुम्हाला त्या पहिली आणि जी दुसरी, ती दोन्ही गुप्त वस्तू ज्या आहेत तेच मी नक्की सांगणार आहे. अगदी साध्या आणि आपल्या घरात सहज मिळणाऱ्या वस्तू आहेत त्या. तर काय, तर एक गोष्ट तुम्ही अगदी कान उघडून ऐका. पाण्यामध्ये ती वस्तू टाकली आणि आंघोळ केली म्हणजे काम झालं असं काही अजिबात होत नाही. त्यामागील योग्य पद्धत, विशिष्ट वेळ आणि आंघोळ करताना मनात म्हणायचा तो गुप्त मंत्र हे सुद्धा जाणून घेणे त्याहून जास्त गरजेचे आहे. जर तुमची पद्धत चुकली तर या उपायाचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक, अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही पहा. तर चला तर मग पाहूयात की पहिली अद्भुत गोष्ट कोणती आहे ते. तर बघा,
अजिबात वेळ न दवडता ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल त्या 2 अतिशय चमत्कारिक आणि शक्तिशाली वस्तूबद्दल अगदी सविस्तर आपण आता जाणून घेऊया. या वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तुमच्या स्वयंपाकघरात आणि देवाऱ्यातच त्या वस्तू हजारो वर्षांपासून विराजमान आहेत, पण त्यांची खरी ताकद आपल्याला अजून माहितीच नाही आहे. तर पहिली अतिदुर्मिळ वस्तू म्हणजे शुद्ध सात्विक आपली हळद. तर त्या आवाजामध्ये आदर आणि शास्त्राचा आधार त्याच्यामध्ये आहे. तर पहिली वस्तू म्हणजे काय, तर शुद्ध हळद. बघा, आपण हळदीला फक्त स्वयंपाकघरातील भाजीला रंग आणि चव आणणारा एक मसाला समजतो, हो ना. पण आपल्या शास्त्रामध्ये आणि आयुर्वेदामध्ये हळदीला सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. हळद ही साक्षात भगवान श्रीहरी, विष्णू आणि ब्रह्मांड नायक गुरुग्रहांची सर्वात आवडती आणि प्रिय वस्तू आहे. हळदीमध्ये ब्रह्मांडात पसरलेली धनसंपत्तीची सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये खेचून घेण्याची आणि आपल्या शरीराभोवती असणारी वाईट नकारात्मक ऊर्जा जी आहे ती समूळ नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असते. पण हळद पाण्यात कशी टाकायची, इथेच 90% माणसं चूक करतात. उघड्या हाताने किंवा कशीही हळद बादलीत फेकायची नाहीये. तर उद्या सकाळी आंघोळीचे पाणी भरताना उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि पहिल्या 2 बोटांनी चिमूटभर शुद्ध हळद तुम्ही घ्यायची आहे. पाणी भरत असताना मनातल्या मनात अत्यंत श्रद्धेने अगदी शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करत करत ती हळद आपल्याला पाण्यात टाकायची आहे. जशी ही हळद त्या पाण्यात विरघळेल तसतशी तुमच्या शरीरावर आणि मनावर असणारी वर्षानुवर्षाची काजळी, आळस, नैराश्य आणि वाईट नजरेचा प्रभाव एका क्षणात नष्ट व्हायला सुरुवात होणार आहे. दुसरी जी आहे दिव्य वस्तू ती म्हणजे गंगाजल किंवा तुळशीचे 3 थेंब रस. आता दुसऱ्या अतिशय पवित्र वस्तूकडे आपण आलो. जर तुमच्या घरी गंगाजल असेल तर तांब्या भरा. त्यातून गंगाजलाचे अवघे 3 ते 4 थेंब या अंघोळीच्या पाण्यात तुम्ही टाका. पण जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तरी सुद्धा अजिबात तुम्ही काळजी करू नका. आपल्या अंगणातल्या बाल्कनीतल्या आपल्या पवित्र तुळशीच्या रोपांची 2 ते 3 पाने घ्या किंवा तुळशीच्या पानांचा 3 थेंब रस या पाण्यामध्ये तुम्ही उजव्या हाताने टाका. तर यामागचं शास्त्र काय सांगते, तर गुरुपौर्णिमेच्या या महामुहूर्तावर जगातल्या सर्व पवित्र नद्यांचे, तीर्थांचे पुण्य साक्षात तुळशीच्या पाण्यात आणि गंगेत येऊन वास करते. जेव्हा पिवळी धमक हळद आणि हे पवित्र गंगाजल किंवा तुळशीचा रस एकत्र अंघोळीच्या पाण्यात मिळतात तेव्हा ते पाणी साधे पाणी राहत नाही, तर ते साक्षात ब्रह्मांडातील दिव्य तीर्थ बनते. आणि या पाण्याने अंघोळ करणे म्हणजे प्रत्यक्ष गंगा नदीत आणि पवित्र संगमावर स्नान करण्यासारखे आपल्याला पुण्य त्याचं लाभते. पाणी तर आपलं तयार झालं, हळद आणि गंगाजलही आपण टाकलं. पण इथेच सर्वात मोठी चूक हे लोक वर्षानुवर्षे करत आले आहेत. फक्त हे पाणी अंगावर ओतून घेतले म्हणजे त्याचा लगेच चमत्कार घडणार नाही. अंघोळ करताना नक्की काय बोलायचे, कोणता रहस्यमय प्रयोग करायचा, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या पतीच्या हातातील यश मिळवण्यासाठी अंघोळ करताना नक्की कोणत्या दिशेला तोंड करायचे आणि मनामध्ये कोणती गोष्ट मागायची. जर हा प्रयोग तुम्ही केला नाही तर तुमचा हा उपाय अर्धाच राहील आणि तुम्हाला त्याचा 100% फायदा मिळणार नाही. तर हाच तो अनुभव, अतिशय गुप्त आणि शास्त्रात लपलेला प्रयोग आता मी तुम्हाला पुढच्या काही भागात सांगणार आहे, त्यामुळे अगदी लक्ष देऊन ऐका. तर माझ्या प्रिय बहिणींनो, आता आंघोळीचे पाणी तर आपलं तयार केलेलं आहे, पण या पवित्र पाण्याने आंघोळ करताना आणि ती आंघोळ केल्यानंतर खालील 3 विशेष गोष्टी तुम्हाला करायला अजिबात विसरायचं नाहीये. हे 3 उपाय म्हणजे काय, तर तुमच्या कुटुंबाचे संरक्षण हे 3 उपायच आहेत. एक उपाय म्हणजे अगदी कान देऊन ऐका आणि उद्या सकाळी जसंच्या तसं तुम्ही ते अंमलात आणा. पहिली म्हणजे काय, तर पतीच्या प्रचंड प्रगतीसाठी आणि तुटवडा संपून धन आगमनासाठी. बघा, आपल्या घरातील कर्ता पुरुष म्हणजे आपल्या घराचा मुख्य आधार असतो. जेव्हा नवरा दिवसाची रात्र करून मेहनत करतो पण तरीही त्याला यश जेव्हा मिळत नाही, त्याच्या व्यवसायात उधारी अडकून पडते किंवा नोकरीमध्ये त्याला पदोन्नती मिळत नाही, तेव्हा एका स्त्रीचे मन आतून तुटते. तर उद्या गुरुपौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या पतीसाठी हा सुवर्णोपाय नक्की करा. जेव्हा तुमचे पती किंवा घरातील कर्ता पुरुष या हळद आणि गंगाजलाच्या पाण्याने जेव्हा स्नान करेल किंवा तुम्ही त्याच्यासाठी ही बादली जरी भरून ठेवली तेव्हा काय करायचंय, त्यांना अंघोळ करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या नामाचा 108 वेळा जप करायला त्यांना सांगा. तर यामागचं मूळ रहस्य काय आहे,
तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा हळदीयुक्त पवित्र पाणी अंगावरून खाली पडते आणि सोबतच या मंत्राचा जेव्हा जप होतो, तेव्हा शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा धुवून निघते. पतीच्या कुंडलीतील काही कमजोर झालेला जो गुरुग्रह आहे तो अगदी बलवान होतो आणि हा उपाय केल्यावर तुमच्या पतीच्या कामातील, नोकरीतील आणि व्यवसायातील सर्व अडथळे एकामागोमाग एक दूर होतील. अडकलेले पैसे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. पतीचा हात नेहमी देणारा बनेल, घेणारा नाही. दुसरं म्हणजे काय, तर मुलांच्या अभ्यासातील यशासाठी आणि अलौकिक बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला काय करायचं आहे. तर आजकाल बघा, प्रत्येक आईची एकच मोठी तक्रार असते. कोणती, तर ताई, माझी मुलं अभ्यासाला बसतात खरी, पण त्यांचे लक्ष एका जागी टिकत नाही. त्या अभ्यासात खूप चंचल आहेत, वाचलेलं त्यांच्या लक्षातच राहत नाही, परीक्षा आली की घाबरतात. माझ्या आईसारख्या काळजीवाहू बहिणींनो, उद्या तुमच्या मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर उद्या मुलांना या पवित्र हळदीच्या पाण्याने अंघोळ घातल्यानंतर त्यांना देवघरासमोर शांतपणे बसवा. त्यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने म्हणजेच रिंग फिंगरने शुद्ध केशर किंवा ओल्या हळदीचा टिळा मुलाच्या कपाळावर म्हणजेच त्याच्या आज्ञाचक्रावर लावा. टिळा लावल्यानंतर मुलाच्या हाताने एखाद्या गरीबाला किंवा गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला पिवळे फळ जसे की गोड केळी किंवा आंबा दान करायला लावा त्याच्या हाताने. तर ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म सांगते की पिवळे फळ दान केल्याने मुलांच्या बुद्धीचा कारक असणारा जो गुरुग्रह आहे तो अत्यंत प्रसन्न होतो आणि या एका छोट्याशा प्रयोगाने मुलांची एकाग्रता इतकी अद्भुत वाढेल, स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल आणि मुले अभ्यासात अशी चमकतील की तुम्ही स्वतः थक्क होऊन जाल. तर तिसरं काय आहे, तर शत्रू लोटांगण घालण्यासाठी म्हणजेच काय, वाईट नजर उतरवण्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्याच अखंड सुरक्षेसाठी तुम्हाला काय करायचं आहे. तर कधी कधी आपल्याच लोकांची, शेजाऱ्यांची किंवा नातेवाईकांची किंवा वाईट विचारांच्या लोकांची नजर आपल्या घराला, आपल्या पतीला किंवा आपल्या लहान मुलांना लागत असते. तर घरात त्यामुळे काय होतं, विनाकारण कटकटी सुरू होतात, घरातले लोक आजारी पडू लागतात, घरात एक प्रकारची उदासी आणि भीती पसरते किंवा काही शत्रू गुप्तपणे तुमचा घात करण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतात. तर या सर्व वाईट शक्तींचा खात्मा करण्यासाठी अंघोळ झाल्यानंतर हा अतिशक्तिशाली प्रयोग तुम्ही करा. तुम्ही किंवा घरातील सदस्यांनी अंघोळ केल्यानंतर बादलीत किंवा तांब्यात शिल्लक राहिलेले थोडेसे हळदीचे पाणी जे काय आहे ते फेकून देऊ नका, ते पाणी तसेच राहू द्या. अंघोळ झाल्यावर ते पाणी घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर दोन्ही बाजूने उजव्या हाताने ते शिंपडा आणि पाणी शिंपडताना अत्यंत खंबीरपणे आणि श्रद्धेने तुम्ही म्हणा की माझ्या घरावर, माझ्या संसारावर साक्षात माझ्या गुरुमाऊलींची छत्रछाया आहे. कोणत्याही वाईट शक्तीचा, दुष्प्रवृत्तीचा किंवा शत्रूचा इथे प्रवेश होणार नाही. तर हे तुम्हाला म्हणायचं आहे. तर बघा, ज्या घराच्या उंबरठ्यावर गुरुपौर्णिमेला हळदीचे पाणी शिंपडले जाते ते घर साक्षात भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मीचे सुरक्षा कवच बनते. तुमच्या विरुद्ध कितीही कटकारस्थाने रचणारा शत्रू असो, तो तुमच्या घराच्या वेशीवरच नतमस्तक होईल. तुमचे काहीही तो वाईट करू शकणार नाही आणि शेवटी तुमच्यासमोर त्याला लोटांगणच घालावं लागेल. तर बघा बहिणींनो, हे अतिशय छोटे, साधे पण अगदी प्रचंड प्रभावी असे उपाय आहेत. या उपायासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च करायचा नाही आहे, फक्त विश्वासाची आणि श्रद्धेची गरज आहे. तर उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ मनाने हा उपाय नक्की करा. हा व्हिडिओ बनवायला मला थोडा वेळ झाला, पण तरी मला माफ करा. मला विश्वास आहे की गुरुदेव दत्त तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, आजारपण आणि अडचणी दूर करतील आणि तुमच्या घरामध्ये आनंदाची उधळण होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा होईल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.